त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे। मनगटावरचं घड्याळ काढून निलेश लंके शरद पवारांच्या गोटात येणार। त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। निलेश लंके महाविकास आघाडीच्या बाजूने नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार। अजित दादांची साथ आणि महायुतीचा हात सोडून निलेश लंकेंची घरवापसी होणार। फुलांची उधळण, तुतारीचा आवाज आणि आई वडिलांचा आशीर्वाद घेत लंके शरद पवारांच्या भेटीला रवाना झालेत आणि चर्चांना उधाण आलं। ही दृश्य निलेश लंकेंच्या घराबाहेरची आहेत। मी अनुभवलेलं कोविड या पुस्तकाच्या प्रकाशनाला निलेश लंके रवाना होण्याआधीची ही दृश्य आहेत। या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे। या कार्यक्रमाला जाताना निलेश लंकेंनी ही जय्यत तयारी केली आहे। आई वडिलांचा आशीर्वाद घेत निलेश लंके रवाना झालेत। एकीकडे निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला निघालेत, तर दुसरीकडे अजित पवारांनी निलेश लंकेंबाबत मोठं वक्तव्य केलंय। निलेश लंके जाऊ शकत नाही। त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। त्याच्यामुळं राजीनामा देऊन कुणालाही कुठेही जाता येतं। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता। निलेश लंकेंच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा टाकली आहे असा टोला लगावत अजित दादांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। भाजपकडून अहमदनगर दक्षिणची उमेदवारी सुजय विखेंना जाहीर झाली आहे। आता याच मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे ही लढाई पाहायला मिळाली तर नवल वाटू नये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।